हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही जस्ट अमृतसरला पोहोचतो आहोत. आम्ही रात्री वनीकरणवरून काहीतरी 8:30-9ला आम्ही निघालो. थोडं ट्रॅफिक मिळालं थोडंफार, पण पूर्ण आमचा प्रवास रात्रीचा असा होता. आणखी जाम थकलो आहे, सगळेच थकले आहेत म्हणा. आणखी रात्री प्रॉपर जेवलो पण नाही आहे, कारण थोडंफार घाटाचा प्रवास होता, तो आम्ही लाईटच जेवण केलं. आणि आता आम्ही पोचलो आहोत एक A1 मलई धाबा. तिथे आम्ही थोडासा आता चहा नाश्ता केला आणि आता आम्ही निघू आमच्या हॉटेलवरती. पण प्रवास रात्रीचा असल्या कारणाने मला काही जास्त दाखवता नाही आलं. आणि जाम ॲक्च्युली काल रिव्हर राफ्टिंग आणखी पॅराग्लायडिंग केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण रात्रीचा प्रवास होता, तो जाम थकाल झाला होता. तो आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करून नंतर मग दुपारी 2च्या दरम्यान आम्ही काहीतरी गोल्डन टेम्पल बहुतेक किंवा वाघा बॉर्डर ती जायचं आहे. तो तिकडचं पण नक्कीच व्हिडिओ मी करेन. आवडला तर बघा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो गोल्डन गेट आहे. अमृतसरला एंटर केल्यावरती अमृतसर गोल्डन गेट म्हणून हा ओळखला जातो. तर अशा प्रकारे आम्ही अमृतसरला जे हॉटेल बुक केलं होतं ॲपल ट्री नावाचं, तेथे आम्ही पोचलो आहोत. इथे पण सेम आम्ही हॉटेलमध्ये पोचल्यावरती आम्ही थोडा वेट केला आमच्या रूम्स मिळण्यासाठी. नंतर मग आम्ही रूम्स मिळाल्यावरती आम्ही जरा नाश्ता केला आमच्या कॅन्टीनमध्ये. नंतर फ्रेश झालो, थोडासा आराम केला, कारण आम्ही रात्रभर ट्रॅव्हल करत होतो. थोडं झोपलो आणि नंतर मग आम्ही जायला निघालो ते अट्टारी बॉर्डरला. तर अट्टारी बॉर्डरला पोचण्या अगोदर आम्हाला इथे एक 62 नावाचा सगळा ते धाबा लागला. ॲक्च्युली आम्ही दुपारी जेवलो नव्हतो आणि सगळ्यांना भूक लागली होती, तर म्हटलं नाश्ता करूया. तर इथे आम्ही सगळेजण त्या धाब्यामध्ये गेलो आणि तिथे थोडासा नाश्ता केला. तिथे एक छान म्हणजे पराठा होता, आणखी लस्सी खूप छान मिळते तिथे. तर आम्ही ते सगळे लस्सी आणखी ते नाश्ता वगैरे केला. नंतर बाहेर आल्यावरती ते फ्लॅग हे करतात, म्हणजे आपल्या हातावरती म्हणा किंवा असं गालावरती वगैरे तयार करतात तो एक. तर ज्यांनी कोणाला करायचा होता त्यांनी गालावरती हातावरती तो केला. तिथे टोपी वगैरे होती, पण खूप 100 रुपयाला एक टोपी वगैरे, आणि हे काहीतरी 20 रुपयाला होता जो ती फ्लॅग करत होती ती. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट तिथून निघालो ते डायरेक्ट अट्टारी बॉर्डरला. तिथे 1 किलोमीटरपासूनच त्यांची म्हणजे चेकिंग म्हणा किंवा सिक्युरिटी वगैरे खूप कडक असते. तर तिथे प्रॉपर पोचल्यावरती तिथे गाड्यांची जी पार्किंग आहे ती खूप प्रॉपर आहे, आणखी सिस्टमॅटिक आहे. ते एक बघून खूप छान वाटलं. अट्टारी बॉर्डरला जाताना तुम्ही तुमच्यासोबत थोडीशी कॅश आणि पाण्याची बॉटल एवढंच घेऊन जाऊ शकता. दुसरं कोणतीही वस्तू आतमध्ये घेऊन जायला तुम्हाला अलाउड नाही आहे, कारण तिथे गेटवरती चेकिंग केली जाते. आणखी जायचं असेल तुम्हाला तर संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान, म्हणजे तुम्ही लवकर जा, कारण तुम्हाला आतमध्ये बसायला मिळतं, कारण तिथे भरपूर गर्दी असते. नंतर मग तुम्हाला उभं राहावं लागतं. आम्ही जेव्हा अट्टारी बॉर्डरला पोचलो ना, तेव्हा ती गर्दी बघून खरंच एकदम भारी वाटत होतं. म्हणजे ना, त्या वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा जल्लोष होता, एक पॉझिटिव्ह एनर्जी होती. जसे की इंडिया पाकिस्तानची जेव्हा मॅच असते ना, तेव्हा जे माणसांनी स्टेडियम भरलेलं असतं ना, अशा प्रकारची गर्दी होती. तुम्ही या व्हिडिओमध्ये तर बघूच शकता.
हॅलो गाईज. सो आता आम्ही जाऊन आलोय अट्टारी बॉर्डरवरून हॉटेलवरती आणि आता आम्ही ज्या हॉटेलवरती राहत आहोत त्या हॉटेलचं नाव आहे ॲपल ट्री, राईट. सो हॉटेल खूप छान आहे आणि आमच्या हॉटेलपासून जी अट्टारी बॉर्डर आहे ज्याला कोण कोण वाघा बॉर्डर बोलतात, पण ऍक्च्युली जी इंडिया साईडने आहे म्हणजे भारतीय साईडने आहे ती बॉर्डरचं नाव अट्टारी आणि की जे पाकिस्तानच्या साईडला आहे त्याला बोलतात वाघा बॉर्डर. पण सगळ्यात जास्त करून वाघा बॉर्डरच बोलतात. पण ती आमच्या हॉटेलपासून 1 तासाच्या अंतरावरती आहे. आणखी तो जो एक्सपिरियन्स होता अट्टारी बॉर्डरवरती गेल्यावरती तो BFS जवानांचा तो खूप बघण्यासारखा होता. त्यांचे जे परेड्स होते ते खूप बघण्यासारखे होते. तर मी तर नक्कीच सांगेन की तुम्ही ते आला अमृतसरला तर नक्कीच तुम्ही त्या परेड्स आहेत त्या अट्टारी बॉर्डरला भेट द्या. आणखी तो जो सोहळा असतो ना तो हार्डली 30-1 मिनिटाचा असतो आणि खूप बघण्यासारखा असतो. पण तिथे जाण्यासाठी काही त्यांचे रूल्स असतात. म्हणजे तुम्ही तिथे जाण्यासाठी तुम्ही तुमचे बॅग्स वगैरे काही कॅरी करू शकत नाही. फक्त तुमच्याबरोबर तुमचा मोबाईल राहील आणखी काही कॅश मनी असतील तुमच्याबरोबर. बाकी काही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता. पण तसेच बाकी दुसऱ्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथे चेकिंग केली जाते. सो आम्हाला अगोदर सगळे इन्स्ट्रक्शन दिले होते आमच्या त्या टूर मॅनेजमेंट. सो आम्ही आलो आहोत ते तुम्हाला अगोदर सांगितलं आहे व्हिडिओमध्ये की आम्ही लेट्स गो टुरिझम यांच्या ग्रुपमधून आलो आहोत आम्ही आणि खूप छान असं त्यांचं मॅनेजमेंट आहे. मी तुम्हाला त्याच्याबद्दल नंतर नक्कीच सांगेन की रिकमेंड करायला तुम्ही जर येत असाल इकडे कुठे ट्रिपवरती तर. सो आता आम्ही 8 वाजता आमचा ह्या हॉटेलमध्ये म्हणजेच आमचा डिनर होईल आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत गोल्डन टेम्पल बघायला. कारण रात्रीचा गोल्डन टेम्पलचा जो व्ह्यू आहे तो खूप बघण्यासारखा असतो. या व्हिडिओच्या नंतर गोल्डन टेम्पलचा नाईट व्ह्यू काय आहे किंवा तिकडे जाऊन मी थोडा छोटासा व्हिडिओ तयार करेनच. सो स्टे ट्यून आणखी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही मला व्हिडिओ बघितल्यावरती कमेंट करा आणखी कसा व्हिडिओ वाटला ते नक्कीच सांगा. आणखी आवडल्यास लाईक करा आणखी कमेंट तर नक्कीच करा जेणेकरून मला पण असे व्हिडिओज नवीन बनवायला खूप प्रोत्साहन मिळेल. आणखी चॅनलवरती नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो रात्री आम्ही गोल्डन टेम्पलला व्हिजिट करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जालियनवाला बाग आणि पुन्हा गोल्डन टेम्पलला व्हिजिट केली.
तर इथे तुम्ही पाहू शकता, हा जालियनवाला बागमध्ये एंट्री करण्यासाठी हा गेट आहे. आम्ही सगळेजण पहिल्यांदा तिथे जमलो आणि नंतर मग आम्ही एकत्रच त्या जालियनवाला बागमध्ये प्रवेश केला. तर मित्रांनो, जालियनवाला बाग म्हणजेच 13 एप्रिल 1919 साली तिथे खूप भयानक अशी हत्याकांड झाली होती. सगळ्यांनाच इतिहास माहीत असेल. मी जेव्हा शाळेत होतो त्यावेळी इतिहासाच्या पुस्तकात जालियनवाला बाग हत्याकांडबद्दल मी स्टोरी वाचली होती किंवा माहिती होती, त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला होता. परंतु मित्रांनो, आम्ही जेव्हा व्हिजिट केली त्यावेळी प्रत्यक्षात तिथे आम्ही अनुभवलं, म्हणजेच चित्र डोळ्यासमोर उभं राहत होतं की त्यावेळी हत्याकांड कशी झाली असेल किंवा तिथे निष्पाप माणसांचा कसा म्हणजे मृत्यू झाले असतील किंवा त्यांचं खरं ते चित्र ना आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळीच असं जाणवत होतं तिथे त्याच्यामागचं कारण, तिथे हत्याकांड का झाली त्याच्यामागचं कारण म्हणजे रॉलेट नावाचा एक ॲक्ट होता आणि त्याला विरोध करण्यासाठी सगळी माणसं त्या बागेत सभा म्हणून जमले होते. आणि त्याच सभेमध्ये एक जनरल डायर हा इंग्रज ऑफिसर होता, त्याने बेशूट गोळी मारण्याचा आदेश दिला आणि त्या आदेशातच असे 1,500 ते 2,000 साधारणतः आकडा गुगलवरती आहे की तिथे ते लोकांचा मृत्यूदर झाला. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये एक ती वीर पण दाखवली आहे, वीर आहे त्याच्यामध्ये माणसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या, लेकिन ते त्याच विहिरीमध्ये 150 ते 200 माणसांचा मृत्यूदर बाहेर काढले होते. ते इथे तुम्ही ते स्टोरीज बघू शकता. इथे ऑडिटोरियम आहेत, तिथे आम्ही ते बघत होतो की कसं घडलं असेल प्रत्यक्षात ते हत्याकांड. ते 3 भाषांमध्ये दाखवतात, हिंदी, इंग्लिश आणि पंजाबी भाषेमध्ये. तिथे गॅलरीज आहेत ज्याच्यामध्ये असे सगळे आठवणी एक साठा करून ठेवला आहे. आणखी नक्कीच आता त्या बागेमध्ये खूप सारा बदल केला आहे, परंतु तिथे त्या गोष्टी आहेत जसे की गोळी मारले त्या भिंतींवरती निशाण आहेत, त्या गोळ्यांचे निशाण आहेत. आणखी ज्या लोकांचा तिथे मृत्यू झाला, प्राण गेले, त्या लोकांचा एक मेमोरियल स्तंभ म्हणून असा एक तिथे उभारला आहे, त्याने पण आठवण म्हणून. तर मी नक्कीच सांगेन, तुम्ही तिथे जर गेलात अमृतसरला तर जालियनवाला बाग ह्या बागेला नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि ते तुम्ही स्वतःच्या डोळ्याने प्रत्यक्ष अनुभवा की तिथे काय नक्की घडलं, त्या काळात घडलं असेल किंवा त्या काळात कसा लोकांचा प्राण गेला असेल. खूप विचित्र असा दिवस होता. त्या दिवशी संडे असल्या कारणामुळे तो एक ब्लॅक संडे असा घोषित केला.
जालियनवाला बागेला व्हिजिट केल्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पलला गेलो. ते पण खूप सकाळचा आणखी नाईटचा खूप व्ह्यू छान आहेत. आम्हाला खूप आवडला. त्याच्या आजूबाजूला भरपूर स्पेस आहे. तुम्ही गोल एक प्रदक्षिणा करू शकता त्या टेम्पलच्या भोवती आणि खूप भरपूर लोक येतात तिथे व्हिजिट करतात. तिथे आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी डोक्यावरती रुमाल किंवा त्यांचा जे कपडा असतो तो बांधलाच पाहिजे आणि एंट्री करता त्या गेटवरतीच पाय धुण्यासाठी एक पाणी असतं. त्यात पाण्यात पाय बुडवूनच तुम्हाला एंट्री करणं गरजेचं आहे, नाहीतर ते लोक आतमध्ये प्रवेश करायला देत नाही. तिथे खूप स्वच्छ आणखी असं सुंदर असं नीटनेटके ठेवलं आहे. ते पूर्ण मंदिर आहे ते आणि ते आजूबाजूचा परिसर. इथे तुम्हाला पाणी हवं असेल तर ते पाणी पण पाजतात. ती एक मस्त अशी सुविधा पण म्हणू शकतो आपण. छान असं आहे. तर गोल्डन टेम्पलला व्हिजिट करून झाल्यानंतर आमची संध्याकाळची ट्रेन होती. आम्ही डायरेक्ट 6:30 नंतर आम्ही डायरेक्ट स्टेशनला जाऊन आम्ही परत बॅक टू मुंबई. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणखी चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.